सैराट पिक्चर बघून येणाऱ्या पिलावटी 96 आकड्याचा इतिहास असणारं कमलाभवानीचं मंदिर, 17व्या शतकातील स्थापत्यकला व मराठ्यांचा इतिहास सांगणारी ही विहीर फक्त कचरा कुंडी बनवून राहिलेली आहे. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभे आणि हे आपलं करमाळ आहे आणि तुमचा गावाकडचा शुभे तुम्हाला घेऊन चाललाय राजे रावरांबा निंबाळकर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोयरीक होते. आपल्या करमाळा शहराला कमलाभवानीचं मंदिर इतक्या जुन्या शैलीत बांधून दिलं. आज दगडी बांधकाम म्हणलं तर अखंड महाराष्ट्रात कमलाभवानी मंदिराची चर्चा होते. 96 आकड्याचं विशेष स्वरूप असणार हे कमलाभवानीचं मंदिर. तुम्ही मंदिरात प्रवेश करता करता तुम्हाला 80 फूट उंचीच्या 96 पायऱ्या असलेल्या 3 डिकमळी दिसतील. सोशल माध्यमांच्या माहितीनुसार अगोदरच्या काळात डिकमळीवरती जर दीप प्रज्वलित केल्याचा प्रकाश 96 गावातून पाहता येतो. या पाषाणाच्या दगडावर आई कमलाभवानीचं स्वरूप मनाला एक वेगळीच ऊर्जा उत्साह देऊन गाभाऱ्याच्या बरोबरच पुढच्या साईड 96 प्रकारच्या खंबाचं पुऱ्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं बांधलेलं पहिलंच मंदिर असावं. 96 आकड्याचा इतिहास खूप जुना आहे. हे जे तुम्ही दगडी बांधकामामध्ये पोल बघत आहात, अशा प्रकारच्या 96 पोलवर हे सर्व मंदिर उभा आहे. नवसाला पावणारी माता आई कमलाभवानी म्हणजे साक्षात महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या तुळजापूरच्या माता आई तुळजाभवानीचं प्रतिरूप मानलं जातं. मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या साईडला ज्याप्रमाणे तुळजापूरला ही शिला अगदी तशीच करमाळ्यात पण आहे. जिचा मान असणार हे सोरटेकर या काकूंनी आम्हाला जो इतिहास सांगितला तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत. नवरात्र उत्सवामध्ये आईचा छबिना ज्या वाहनावरून निघतो ती वाहने या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात. बरोबर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला चिनी मातीने घडवलेली सुंदर अशी वाहनं तुम्हाला पाहायला भेटतात. आजही दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला माता आई कमलाभवानीचा रोज छबिना निघतो आणि प्रत्येक दिवशी निघणार हा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा नक्कीच तुम्ही एकदा आता महत्वाचं म्हणजे सैराट पिक्चर बघून येणाऱ्या पिलावर संपूर्ण मंदिराला जेवढा खर्च झाला त्याच्यापेक्षा जास्त खर्च ज्या विहिरीला झाला, जे इतिहासाची साक्ष देणारं ठिकाण आहे ते कचरा कोंडी करून ठेवले. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करू. आपलं करमाळा, आपलं धार्मिक ठिकाण आणि आपला इतिहास आपणच जोपासावा. मंदिराच्या बरोबरच समोरच्या साईडला मला असं खंडोबा रायाचं मंदिर दिसतं, ज्या ठिकाणी आपल्या भावाला भेटण्यासाठी म्हणजेच माहेरी राहायला माता आई कमलाभवानी येते. हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर तुम्ही पाहू शकता. मंदिरावर वर जाण्यासाठी असा मार्ग आहे. कित्येक मुघल जुन्या काळात आपल्या मंदिरावर चालून आले असतील, त्यांना ह्या बोळीत घालू घालू आपल्या शिपायांनी मारला असेल. कमलाभवानी मंदिराकडे जाता जाता मला जे पहिल्यांदा हे मंदिर लागण त्या ठिकाणी माता आई कमलाभवानी पहिल्यांदा आली होती असं सांगितलं जातं. इतिहासाची साक्षी देणाऱ्या ह्या मंदिराला एकदा नक्कीच भेट द्या.